विशेषतः गँगस्टर उभे राहिले आहेत आणि ड्रग्सच्या संदर्भात मोठा हो हल्ला करण्याचं काम चाललेलं आहे। त्यावेळी हे विसरतात 100 कोटी रुपयाच्या संदर्भात आम्ही नाही, माननीय उच्च न्यायालयाने यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध FIR करून त्यांना अरेस्ट केली। सरकार त्यांचं होतं, आम्ही नाही केलं। त्यांच्या गृहमंत्र्यांच्या विरुद्ध माननीय उच्च न्यायालयाचे तेव्हाचे मुख्य न्यायाधीश यांच्या खंडपीठाने यांच्यावर FIR दाखल करा म्हणून सांगितलं। आणि आज ड्रग्सच्या विरुद्ध आम्ही लढाई सुरू केली आहे, संपूर्ण देशामध्ये सुरू केली आहे। आणि त्यामुळे हे जे काही साठे आज सापडत आहेत, मोठ्या प्रमाणात जी कारवाई होते आहे ती कारवाई आपल्याला पाहायला मिळते। ही कारवाई अशी सुरू राहणार आहे। आणि एवढंच नाही तर ज्यावेळी म्हणजे पुण्यातली घटना घडलेली दुर्दैवी होती पोर्शेची, पण त्यामध्येही कोणालाही स्पेअर न करता राज्य सरकारने अतिशय कडक भूमिका ठेवली आहे। त्यामुळे निश्चितपणे कायदा सुव्यवस्था असो किंवा झिरो टॉलरन्स पॉलिसी टुवर्ड्स ड्रग्ज असो, हे सरकार या ठिकाणी करतच राहणार आहे। आणि म्हणून निश्चितपणे विरोधी पक्षाने जे काही प्रश्न या ठिकाणी उपस्थित केले आहेत, ते म्हणतात 10 वर्षात हमीभाव वाढला आणि आता माझ्याकडे चार्ट आहे, त्यांच्या काळात काय होतं आणि या काळात काय आणि किती वेळा तो वाढलाय। पण आता मी आपला वेळ घेत नाही, कारण हे उत्तर आम्ही आता त्यांना विधानसभेमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी देऊ। खरं म्हणजे अनेक विषय हे विरोधी पक्षांनी या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलाय, पण जसं मी सांगितलं ते जितके वेळा बोट आमच्याकडे एक उगारतात 4 बोटं त्यांच्याचकडे निघतात, कारण त्यांची अकर्मण्यता, त्यांचा भ्रष्टाचार। म्हणजे आता या पत्रामध्ये ते 40% सरकार म्हणतायत। बॉडी बॅगचा घोटाळा कोणी केला? माझा सवाल आहे, अरे प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणं कशाला म्हणतात? ते कोविडचे घोटाळे, खिचडीचे घोटाळे, हे सरकार विसरलेलं, हे विरोधी पक्ष विसरलेला दिसतोय। सगळं काढणार आम्ही, सगळी उत्तरं देणार। आमची चर्चेची तयारी आहे। विरोधी पक्षांनी चर्चा करावी। विरोधी पक्ष केवळ या ठिकाणी हंगामा करायचा आणि मीडियात जाऊन बोलायचं। मीडियामध्ये बोलण्यापेक्षा त्यांनी सभागृहात बोलावं, आम्ही त्याला उत्तरं देऊ। आम्ही शेतकऱ्यांकरता काय केलं, त्यांनी काय केलं याची उत्तरं आम्ही देऊ। पुढे काय करणार आहोत याची उत्तरं आम्ही देऊ। त्यामुळे मला असं वाटतं की सत्ता पक्ष पूर्ण तयारीमध्ये आहे आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही या ठिकाणी आम्ही निश्चितपणे देऊ। मला विश्वास आहे की आमच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वामध्ये एक अतिशय चांगला अर्थसंकल्प आमचे अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री मांडतील आणि महाराष्ट्राला पुन्हा एकदा विकासाकडे, प्रगतीकडे नेण्याचा जो प्रयत्न आम्ही सुरू केला आहे त्या प्रयत्नाला बळ देणारं हे अधिवेशन ठरेल, हा विश्वास मला आहे। मी पुन्हा एकदा माननीय आपल्या सर्वांचं स्वागत करत माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की माननीय मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला संबोधित करावं।